की ईव्हीएम मशीनमध्ये पारदर्शकता असतं, वेळ वाचतं आणि त्याच्यामुळे ईव्हीएम मशीनलाच आम्ही प्राधान्य देऊ अशा पद्धतीचे निर्णय आपण पाहतो आहे। आमदार अपात्रतेसाठी 2 वर्ष झाले, त्याचा निकाल लागला नाही, पण ईव्हीएम मशीनच्या बाबतची जी भूमिका घेऊन काही लोक कोर्टात गेलेत, तर कोर्टाने 2 तासात त्याचा निकाल देऊन मोकळा केला। म्हणजे माननीय सुप्रीम कोर्ट इतकं फास्ट आहे त्याच्या मामल्यामध्ये की मतदानाचं माझं मत, जो माझा एकमेव अधिकार आहे, प्रत्येकाचा जो अधिकार आहे तो मताचा अधिकार आहे, त्या अधिकाराबद्दल जर माननीय सुप्रीम कोर्ट 2 तासात त्याचा निकाल लावता आणि आमदारांच्या अपात्रतेला 2 वर्ष होऊन गेले तरी अजूनही निकाल लागला नाही, याचा अर्थच ईव्हीएम मशीनचा हा जो विश्वप्रेम जे आहे ते आपल्याला लक्षात येत आहे। मग ह्या सगळ्या पारदर्शकता त्याच्यामध्ये आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर मग आमचा सवाल आहे की तुम्हाला रात्र उशिरा का लागली? मग रात्री 11:59 तुम्ही शेवटचं झालेल्या वोटिंगचं सगळं निर्देशांक आणून दिलेलं आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 वाजता पुन्हा आपण 1.3% मतदान वाढवत आहेत। 9,99,559 मतं तुम्ही जे वाढवलेले आहेत ते कसे वाढले? रात्री का नाही डिक्लेअर केलं? दुसऱ्या दिवशी का करतात आहात? या प्रश्नाचं उत्तर द्या। मग पारदर्शकता कुठे राहिली याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। आज आम्ही ही बाब आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने लक्षात घेतली। आज संघवीजी, आमचे वेणुगोपालजी, रमेश चन्नीतलाजी, माझी पण सही त्याच्यात राहणार आहे। अशा 5-6 लोकांचं एक डेलिगेशन आज मुख्य निवडणूक आयोगाला पण दिल्लीमध्ये भेटणार आहे, कारण की हे विषय गंभीर आहे। आम्हाला विरोधक आता सांगतात की हारले म्हणून हे करतात, तर आम्हाला हरण्याचा आणि जिंकण्याचा, समजा आम्ही जिंकलोय असतो आणि आमचं सरकारही येत असतं, पण या पद्धतीची तफावत असती तरी आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असते, कारण की सेव्ह डेमोक्रेसी, लोकशाही वाचली पाहिजे या मुद्द्यावर आम्ही आहोत आणि शेवट पण लढू। काँग्रेस पक्षाचा इतिहास या देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे। स्वातंत्र्याची लढाई आम्ही निस्वार्थ लढलेली होती। देश स्वातंत्र्य म्हणून काँग्रेसने दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर सगळ्यांना एक मताचा अधिकार आणि त्या मताच्या जनतेच्या भीतीमुळे सरकारला काम करावं लागत होतं, पण आज जनतेची भीतीच सरकारच्या मनातून बाजूला झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये निकाल लागून आज 5-6 दिवस झाले, पण 5-6 दिवसामध्ये सरकारच अस्तित्वात नाही। शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही, त्यांचा कापूस खरेदी केला जात नाही, सेंटर सुरू झाले नाहीत, धानाच्या खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं। मोठ्या प्रमाणात आत्महत्या शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत। तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे। महागाई रोज आभाळाला टेकत चाललेली आहे आणि लाडक्या बहिणीचे जे काही मोठं प्रेम ते दाखवलं जात होतं, जो 50% लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार नाही अशा पद्धतीचं कामचलाऊ सरकार जे आता आहे राज्यामध्ये, या सरकारच्या माध्यमातून काढला गेलेला GR आपण पाहिलेला आहे। त्यामुळे या सगळ्या विषयाचं गांभीर्य का नाही? तर कारण की लोकांच्या मतापेक्षा आता आम्हाला मशीनच आमची कामाची आहे, मताची गरज नाही। मशीन आणि त्या व्यवस्थेला, निवडणूक आयोगाची ही व्यवस्था आहे, त्याला सांभाळलं म्हणजे आम्हाला कोणीच हारू शकत नाही। ही जी भीती झालेली आहे हीच खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून आमचं आता याच्यावर एक मोठं, आम्ही याला न्यायालयीन पण लढाई लढू आम्ही। आणि दुसरं, आज मुख्य निवडणूक आयोगाला आमचं जे डेलिगेशन राष्ट्रीय मेळाव्याला चाललं, त्यामागचा उद्देशच आहे की निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले पाहिजेत। आम्ही न्यायालयीन पण लढाई लढू आणि ही रस्त्यावरची पण लढाई लढू। ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, कारण की लोकतंत्र, लोकशाहीच आता धोक्यात आलेली आहे आणि ही लोकभावना आहे। हे फक्त काँग्रेस पक्षाचंच मत नाही, हे जनभावना आहे आणि ह्या जनभावनेची लढाई काँग्रेस लढेल आणि लोकशाही वाचवेल। सुधीर मुनगंटीवार म्हणाले की जर तुमचा ईव्हीएमवर आक्षेप असेल तर ज्या राज्यामध्ये ईव्हीएमच्याच निवडणुकीमध्ये तुमचं सरकार स्थापन झालं तिथले सरकार राजीनामा देईल का? याला सोडून एक प्रश्न आहे। पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की मी इंजिनियर आहे आणि मी काहीतरी सांगतो, हॅक होऊ शकतो। मी मशीनच्या बद्दलचं बोलतच नाही आहो। मुनगंटीवारला काय वाटतं मला माहिती नाहीये। आताच लोकसभेमध्ये त्याच्याच मतदारसंघात 47 मतांनी हारले, ते 1000 मतांनी हारले।
मुद्दा तो नाही आहे. मुद्दा मी घेतोय मशीनचा नाही आहे, निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आहे, त्या व्यवस्थेवर आमचा आक्षेप आहे. आमचा मशीनवर आक्षेप नाही आहे. हा जो गैरसमज आहे, हवेत गेलेली लोक, सत्तेची मस्ती, फुकटात मिळालेली सत्ता, म्हणजे घाम नाही गाळला, लोकांमधून त्यांना मतदान झालेलं नाही आहे हे लोक म्हणतात आहेत, हे मी नाही म्हणत आहे. त्यामुळे मी जे काही प्रश्न उपस्थित करतो ते जनतेचे भावना मांडतोय. आम्ही मतदान केलेलं नाही, हे आले निवडून कसे,